नमस्कार मंडळी. आज आपल्याला कच्च्या कैरीचं लोणचं करायचंय. 2-3 दिवस टिकन असं. आता आपल्या शेतातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून घेऊ. आता कैऱ्या तोडून आणलेल्या आपण धुवून घेऊ. आता कैऱ्या आपल्या धुवून झाल्या स्वच्छ. आता कैरीच्या लोणच्यासाठी कैरी, तेल, हळद, मीठ, चटणी, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय. आता कैरीच्या बारीक फोडी करून घेऊ. आता कवळ्या कैऱ्यात बघा ह्या. आता ही लोणचं कसं चालू चालू खायला असतं आणि कवळ्या कैरीचं लोणचं लय आंबट लागत नाही. आणि हे किती लय ठेवलं तर 2-3 दिवस टिकतं, जास्त टिकत नाही. कैरी कवळी असते, कुई नसते झालेली ह्याच्यात. हे चालू आपलं चवीला खायसाठी बनवायचं असतं. आता भाकरी सगळं असं लोणचं ही उन्हाळ्या दिवसाचं खायला असलं म्हणजे जेवण जातं. नाही तर उन्हाळ्याचा माणूस जेवत नाही, पाणी पाणी होतं. आणि असं लोणचं ही खायला असलं म्हणजे माणूस जेवतो भरपूर. त्या झाल्या आता कैऱ्या कापून आपल्या बारीक फोडी केल्यात बघा. कोथिंबीर बारीक कापून घेऊ. लसूण सोलून घेते. शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण उकळीत आपल्याला कुटून घेऊन त्या फोडीला लावायचे बघा. आता लसणाचा एक मोठा कांदा घेतला बघा. लसूण असला जास्त म्हणजे जरा फोडीला चव येते, म्हणून जरा जास्त लसूण टाकायचं. जरा लसूण शेंगदाणे जरा जास्त टाकावं लागतं, मग लय भारी लागतं. हे झालं आता लसूण सोलून आपला. आता लसूण शेंगदाणे कोथिंबीर कुटायला घेऊ. आता एकत्रच कुटायचं आहे. आता हे आबडधोबडच कुटायचं. लय बी बारीक नाही करायचं, लय बी मोठं नाही ठेवायचं, म्हणजे सगळ्या फोडीला सारखं लागतं. लय बारीक केल्यावर बी एका एका जागेवरच गोळा बसतो. लय मोठं केल्यावर बी मग कुठं कुठं कुठ राहतो ती. त्याच्यामुळं मध्यम कुटायचं. आता हे काय असंच आबडधोबड कुटून घ्यायचं, म्हणजे सगळ्या फोडींना लागतं. हे आता फोडीवरच काढून घेते. हे असं चौकड पांगून ठेवते, म्हणजे मग सगळ्यांनाच लागतं हे बरोबर. आता पाव चमचा हळद टाकते. आता चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकते आणि चटणी पाव चमचा टाकते. आता अर्धा टाकला तेल टाकते. आता सगळे हाताने कालून घेते. आता हे कसं लोणचं झालंय बघा. आता बघितलं तर तोंडाला पाणी सुटायसारखं झालंय बघा. छान लोणचं झालंय.
असं एका हाताने चांगलं कालून घ्यायचं, म्हणजे सगळ्या फोडींना मीठ तेल कूट लागतंय बघा. हे झालं आपलं लोणचं तयार. आता कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.